Hello students. Now today is lecture number 5, 6 October 2020, and the name of the chapter Units and Measurements. तर कालच्या लेक्चरला आपण डायमेन्शन्स कशा फिजिकल क्वांटिटीच्या ऑब्टेन करायच्या हे पाहिलेलं आहे. तर परत एकदा हा भाग मी थोडासा रिव्हिजिट करतो जेणेकरून पुढचा भाग समजण्यास तुम्हाला मदत होईल. Now what is meant by dimensions? Dimensions means the power to which the fundamental units are raised is called as dimension. Dimension म्हणजे दुसरं तिसरं काय नसून फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवरचं चेंजिंग आहे. मग मेकॅनिक्समध्ये फंडामेंटल क्वांटिटी आपण जनरली किती कन्सिडर करतो? 3: मास, लेंथ अँड टाईम. नाव इन डायमेन्शनल ॲनालिसिस मास कॅन बी रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल लेटर M, length can be represented by capital letter L, and time can be represented by capital letter T. लक्षात आलं का? तर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन तुम्हाला जर ऑब्टेन करायचे असतील, इफ यू वॉन्ट टू ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, वी ॲटलिस्ट रिमेंबर दिअर डेफिनेशन. काय माहीत पाहिजे आपल्याला? डेफिनेशन किंवा फॉर्म्युला किंवा युनिट, ह्या तीनपैकी कोणतीही एक बाब जर त्या फिजिकल क्वांटिटीची आपल्याला माहिती असेल, इफ यू वॉन्ट टू रिमेंबर द डेफिनेशन और फॉर्म्युला और युनिट, then you may easily determine the dimensions of any physical quantity. Now the dimensions represent the nature of the physical quantity. Dimension represent the nature and not magnitude. तर डायमेन्शन्स त्या फिजिकल क्वांटिटीचं काय दाखवेल? नेचर दाखवेल, पण त्याची मॅग्निट्यूड सांगणार नाही. आता गृहीत धरा तुम्ही सगळे विद्यार्थी वर्गामध्ये बसलेला आहात, मी तुम्हाला शिकवायला आलोय. एका साईडला मुली आहेत, एका साईडला मुलं आहेत. तर तुमचे डायमेन्शन्स काय असतील? ऑल आर द 11 सायन्स स्टुडंट. पण तुमची मॅग्निट्यूड समजेल का? कोणाला किती टक्के मार्क्स आहेत, कोणाचं आडनाव काय, कोण कुठून आलंय, हे समजेल का? नाही आहे. त्याची मॅग्निट्यूड समजणार नाही. पण तुमच्या सगळ्याचं नेचर कसं आहे? सेम आहे. ऑल आर द स्टुडंट ऑफ 11 सायन्स. इज इट राईट? तर डायमेन्शन काय दाखवेल? नेचर दाखवेल, मॅग्निट्यूड सांगणार नाही. फक्त एखाद्या क्वांटिटीकडं बघितलं तुम्ही त्या डायमेन्शनकडं, तर कालचं उदाहरण मी तुम्हाला परत सांगतो बघा. 0 इन मास, 2 इन लेंथ, 0 इन टाईम. याच्याकडे बघितलं की तुम्हाला समजलं पाहिजे हा एरिया आहे. काय? हा एरिया आहे. एरिया डज नॉट डिपेंड अपॉन मास अँड टाईम. डायमेन्शन नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचे, आणि लिहायचे तसे आणि वाचायचे कसे? द डायमेन्शन कॅन बी रीड ॲज 0 इन मास, 2 इन लेंथ अँड 0 इन टाईम. नाव दिस इज द डायमेन्शन्स ऑफ एरिया. पण आता हे किती एरिया समजतो का आपल्याला? नाही आहे. त्याच्याकडे बघितलं की आपल्याला कळतं हे डायमेन्शन आहे. तसं तुमच्याकडे बघितलं की काय कळायला पाहिजे? यू आर द स्टुडंट ऑफ 11 सायन्स. पण कुणाला 99% मार्क आहेत, कुणाला 90% आहेत, कुणाला 92% आहेत, कुणाला 88% आहेत. हे समजतं का? त्याची मॅग्निट्यूड समजत नाही. म्हणजे डायमेन्शनचं मुख्य काम काय? त्या क्वांटिटीचं नेचर दाखवणं. काय दाखवणं? नेचर. दिस इज एरिया. दुसरं एक उदाहरण आपण काल पाहिलं होतं. नाव 1 इन मास, 0 इन मास, 1 इन लेंथ अँड -1 इन टाईम. तर ह्या डायमेन्शनला तुम्ही बघितलं की तुम्हाला समजतं हे स्पीड आहे. हे काय? स्पीड आहे. हे वाचायचे कसे? 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाईम.
दिस इज द स्पीड. पण किती स्पीड आपल्याला कळते का? नाही कळत. फक्त ते काय स्पीड आहे. लक्षात घ्या, ह्या सगळ्या क्वांटिटी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ एरिया, ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ स्पीड. हा झाला सोपा प्रश्न. पण अवघड प्रश्न कसा असेल, तोच प्रश्न अवघड कसा विचारतील तुम्हाला. आयडेंटिफाय द फिजिकल क्वांटिटी फ्रॉम डायमेन्शन. डायमेन्शनवरनं तुम्ही काय ओळखा? फिजिकल क्वांटिटी ओळखा. पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलंय 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. मग याच्यावरनं फिजिकल क्वांटिटी कोणती असेल? स्पीड असेल. याच्यावरनं कोणती असेल? एरिया असेल. आता या दोन उदाहरणांमध्ये तुम्हाला लगेच कळेल, म्हणजे सोपं वाटायला लागेल. पण अशा नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटी आहेत, तर त्याचं डायमेन्शन पण आपल्याला काढता येतं आणि डायमेन्शनवरनं त्या क्वांटिटी पण आपल्याला ओळखता येतात. आता समजा आता परीक्षेमधलं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, ह्याचे डायमेन्शन तुम्ही डायमेन्शनवरनं फिजिकल क्वांटिटी ओळखा. तर असे 4 ऑप्शन तुम्हाला दिले जातील. व पहिला ऑप्शन आहे एरिया, दुसरा ऑप्शन आहे स्पीड, तिसरा ऑप्शन आहे फोर्स, चौथा ऑप्शन आहे प्रेशर. व हे डायमेन्शन कशाचे आहेत? तर आता हे असा प्रश्न सोडवत असताना काय करायचं? अगोदर एरियाचे डायमेन्शन काढा. तर एरियाचे डायमेन्शन काय? 2 इन लेंथ. हे 2 इन लेंथ आहे का? म्हणजे पहिलं उत्तर नाहीये. दुसरे डायमेन्शन काढा स्पीड. स्पीडचे डायमेन्शन काय? LT-1. ज्यावेळेस तुम्हाला उत्तर शोधायचं असतं त्यावेळेस त्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे असं काय अपेक्षित नाहीये. तर LT-1 म्हणजे 0 इन मास, 1 इन लेंथ, -1 इन टाइम. म्हणजे हे डायमेन्शन कशाचे आहेत? स्पीडचे आहेत. मग दुसरं उत्तर सापडलं, तिसरं आणि चौथं काढण्याची गरज नाहीये. मग याचे उत्तर तुम्हाला शोधण्यासाठी सगळ्याचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण अजून उदाहरणं घेऊयात, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला अजून क्लिअर कट होईल. तर परत एकदा बघा, डायमेन्शन दुसरं तिसरं काय नसून इट इज द पॉवर ऑफ फंडामेंटल युनिट विच इज रेज. पॉवर म्हणजे मी काल पण म्हणालो घातांक. पुन्हा कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचे जर तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे असतील, ऑब्टेन करायचे असतील, इफ यू वॉन्ट टू डिटरमाइन द डायमेन्शन्स ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, वी ॲटलिस्ट रिमेंबर देअर फॉर्म्युला, युनिट और डेफिनेशन. तिन्हीपैकी एक गोष्ट माहीत पाहिजे, कमीत कमी एक. डेफिनेशन और फॉर्म्युला और युनिट. लक्षात आलं का? तर असे अजून काही क्वांटिटी आपण डायमेन्शन्स काढूयात, म्हणजे हा भाग तुमचा अजून काय होईल? क्लिअर होईल. नाउ एक्सेलरेशन. एक्सेलरेशन बरोबर काय? व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. आपल्याला डायमेन्शन काढायचे म्हणजे प्रॉपर फॉर्म्युला लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण ॲक्सेलरेशन इज चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग चेंज इन व्हेलॉसिटी काय? फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. दोन व्हेलॉसिटीची वजाबाकी परत काय? व्हेलॉसिटी. तर डायमेन्शनमध्ये एवढं डिटेल जाण्याची गरज नाही. तर महत्त्वाचा भाग काय? तुम्ही डायमेन्शन काढणं. तर आता बघा व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटीसाठी काय फॉर्म्युला आहे? परत डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आणि हे टाइम, हा टाइम आणि हा टाइम कॅन्सल करायचा नाही, होत नाही जर साधं गणित आपल्याला येत असेल तर. म्हणजे हे काय होईल बघा, डिस्प्लेसमेंट आणि हा टाइम आणि टाइम काय होईल? टाइम इंटू टाइम. माझ्या बरोबर तुम्ही आपण समजून घ्या. एखादी स्टेप तुम्ही कमी केली तरी चालते, मला मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना गृहीत धरून शिकवावं लागेल. तर हे टाइमचा स्क्वेअर, टाइम इंटू टाइम. परत कालचा नियम, घातांकाचा नियम. पायासारखा असेल, पायाचा गुणाकार असेल तर घातांकाची काय होईल? बेरीज होईल. टाइम इंटू टाइम, टाइम स्क्वेअर. आता डिस्प्लेसमेंट इज अ लेंथ. व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट? ए पार्टिकल मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. A particle move from one place to another place in a particular direction. That is called as displacement. Remember that displacement is a vector quantity and distance is a scalar quantity. Speed मध्ये काय होतं? Distance covered by the object. Distance covered by the object or particle with respect to time. Now displacement by time square. पण displacement काय असेल बाबा? लेंथ असेल. काय असेल? एक प्रकारची लेंथ आणि टाइमचा वर्ग. पण आता डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये लेंथ कुठल्या अक्षराने दाखवतो तर आपण एल न, आणि टाइमचा वर्ग म्हणजे टी स्क्वेअर. म्हणजे ह्याचे डायमेन्शन काय होतील? असे होतील बघा.
बघा समजलं का? इथं यम नाही म्हणून यमची पॉवर 0, एलची पॉवर 1 आणि ही हा टी जो स्क्वेअर छेदाला आहे, मी काल पण म्हणालो तुम्हाला, द डायमेन्शन्स ऑकरिंग ॲट डिनॉमिनेटर आर शिफ्टेड टू न्युमेरेटर बाय असाइनिंग निगेटिव्ह पॉवर टू देम. म्हणजे हे टी स्क्वेअर कुठं झाले? वरती गेले, म्हणजे मायनस झाले, म्हणजे प्लस साईनचं काय झाले? मायनस. देन हाऊ टू रीड द डायमेन्शन्स ऑफ एक्सलरेशन? 0 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाइम. आता बघा, हे डायमेन्शन हे डायमेन्शन हे डायमेन्शन सारखे आहेत का? नाही. का नाहीत? कारण हा एरिया आहे, ही स्पीड आहे आणि हे ॲक्सलरेशन आहे. समजलं का? आणि सगळीकडे बघितलं तर MLT आहे आणि फक्त MLTच्या पॉवर्स काय झालेल्या आहेत? कमी किंवा जास्त झाले आहेत. निगेटिव्ह साईन इंडिकेट द लेस व्हॅल्यू, पॉझिटिव्ह साईन इंडिकेट द हायर व्हॅल्यू. लक्षात आलं का? तर ॲक्सलरेशनचे डायमेन्शन काय? 0 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाइम. तर काही काही डायमेन्शन तुम्हाला आता डायरेक्ट लक्षात पण ठेवावं लागतील. एरिया म्हणलं की 2 इन लेंथ, स्पीड म्हणलं की 1 इन लेंथ, -1 इन टाइम, ॲक्सलरेशन म्हणलं की 1 इन लेंथ, -2 इन टाइम. हे तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस कराल तसं तसे डायमेन्शन तुमच्या काय होतील? डायरेक्ट लक्षात राहतील. बेसिक डायमेन्शन लक्षात ठेवायचे, पुढचे डायमेन्शन लक्षात ठेवायचे नाहीत. कारण डायमेन्शन हा 100% मॅथमॅटिकल पार्ट आहे. एक तर हे 100% बरोबर किंवा 100% चूक. तुम्ही म्हणाल सर हे आम्ही चुकून -2 ऐवजी +2 लिहिलं, म्हणजे 2 तर बरोबर आहे ना सर, हे चुकले जाऊ द्या. असं नाही होत बाबा. ह्याचा सगळा अर्थ काय होईल? बदलेल. रिमेंबर दॅट दिस इज नॉट द डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन. त्यामुळं नकळतही चूक यामध्ये चालत नाही. आणि जिथं नकळतही चूक चालत नाही तिथं आपले कन्सेप्ट हे 100% कसे पाहिजेत? करेक्ट पाहिजेत, प्रॉपर पाहिजेत. त्यामुळं माझा आपल्याला नेहमी आग्रह असतो की आपण समजून घेण्यावर भर द्या. समजून घ्या. एकदा आपल्याला कुठली गोष्ट समजली की ती आपल्याला आपल्या परीनं करता येते. लक्षात आलं का नाही? लिहून घेण्याच्या गोष्टीमध्ये जास्त भर देऊ नका. एकदा तुम्हाला समजलं की तुम्हाला तुमच्या प्रिपेअर स्वतःच्या नोट्स काय करता येतील? काढता येतील. तर हे -2. आणि माझ्या तासाला आता जे नवीन मुलं आता जॉईन झाले त्यांना मी सांगतो, माझ्या लेक्चरला एक ओळही आपण लिहून घ्यायची नाही. 100% कॉन्सन्ट्रेट होऊन लक्ष द्यायचं आहे. आणि एकदा तुम्हाला समजलं की ह्या गोष्टी तुम्हाला परत स्वतःला काढता येतील. मी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तासाला मी म्हटलेलो आहे, जे जुने मुलं आहेत त्यांना सगळ्यांना माहीत आहे. पण आता परत काही नवीन ॲडमिशन झालेत, काही परत ग्रुपमध्ये बरेचसे विद्यार्थी ॲड होत आहेत, तर त्यांना ह्या गोष्टी माझ्या लेक्चर संदर्भातल्या माहिती नाहीत. तर प्रत्येक लेक्चरचं आपल्याला समराईज करता आलं पाहिजे. पहिल्या तासाला कोणते सर आले, दुसऱ्या तासाला कोणते सर आले, तिसऱ्या तासाला कोणते सर आले, चौथ्या तासाला कोणते सर आले, पहिल्या तासाला आलेल्या सरांनी काय शिकवलं, काय समजलं, काय समजलं नाही, हे स्वतःला तुम्हाला रिमेडी करता आली पाहिजे. आणि जे समजलं नाही ते कन्सर्न टीचरला तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्याचे नंबर्स आहेत, तर आपल्याला त्यांना कॉल करून त्यांना रिक्वेस्ट करून त्या आर्टिकलची आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल किंवा तो आर्टिकल तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. ओके. तर या पद्धतीनं तर अजून आपण काही उदाहरणं घेऊया. फोर्स जे मोजता येतं ते फिजिकल क्वांटिटी. मोजता आलं की काय म्हणायचं त्याला? फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं का? जे मोजता येतं त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. आणि जी फिजिकल क्वांटिटी आहे ती कोणती आहे? एकतर फंडामेंटल आहे किंवा डिराइव्ड आहे. आणि त्याचे डायमेन्शन काढायचे असतील तर आपल्याला काय माहिती पाहिजे? फॉर्म्युला, युनिट किंवा डेफिनेशन. आता ह्याचे सुद्धा डायमेन्शन तुम्ही म्हणा असेल तुम्ही फॉर्म्युल्यावरनं काढले, आम्हाला युनिट माहीत असेल तर कसं काढायचं? तर बघा, ॲक्सलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर युनिटवरून खूप लवकर निघतात. मीटर हे काय? लेंथ आहे. आणि टाईम काय? हे t² आहे. हे सोडवा काय होईल? आणि कंप्लीट डायमेन्शन काय झाले बघा? 0 इन मास, 1 इन लेंथ, -2 इन टाईम. आले का सारखे? लक्षात आलं का? आणि जे फॉर्म्युला असतो तो काय असतो? डेफिनेशन असते. कसं? द ॲक्सलरेशन इज डिफाईन ॲज इट इज द चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. ही डेफिनेशन झाली. ॲक्सलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम हा फॉर्म्युला झाला. आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर हे काय झालं? युनिट झालं. लक्षात आलं का? तर या पद्धतीनं युनिट सुद्धा ह्या क्वांटिटीवरून आपल्याला काढता येतं. व्हेलॉसिटी कशात मोजतात? मीटर पर सेकंदमध्ये. आणि टाईम कशात मोजतात? सेकंद म्हणजे हे काय होईल? मीटर पर सेकंड स्क्वेअर.
बघा खूप इंटरेस्टिंग फिजिक्स आहे. तुम्हाला जितकं समजेल तेवढा तुम्हाला त्यात इंटरेस्ट येईल आणि तेवढा तुमचं त्या विषयामध्ये गोडी वाढेल. आणि शिक्षकाचं पहिलं काम काय असतं बाबा, त्या आपल्या विषयामध्ये विद्यार्थ्यांना रुची निर्माण करणं. आपला शिकवत असलेला विषय जर त्या विद्यार्थ्यांना अवघड वाटायला लागला तर याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आहे. तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपण शिकवत असलेल्या विषयाबद्दल आवड निर्माण करणं हे शिक्षकाचं पहिलं काम आहे. ओके, तर आपण फोर्सचे डायमेन्शन काढूयात. फोर्स, तर फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ॲक्सलरेशन. आपल्याला सगळ्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू एम ए. एफ इज इक्वल टू एम ए तीच लिहिलं आहे. फोर्स बरोबर मास इंटू ॲक्सलरेशन म्हणजेच एफ बरोबर एम ए. पण एम म्हणजे कॅपिटल एम मास आणि ॲक्सलरेशन म्हणजे एल बाय टी स्क्वेअर. आता थोडं डायरेक्ट आपण आता सायकल शिकतोय म्हणलं की दोन्ही हँडल इतके पक्के धरतोय तरी आपण पडतोय. पण एकदा सायकल यायला लागली की मग एक हात सोडणार, कधी दोन हात सोडणार, कधी कधी दोन हात सोडून आपले पाय त्या हँडलवर घेणार, कधी आपण उलटं बसणार. काय करामती करतोय आपण याचं गणित नसतं. पण कधी जर ती गोष्ट आपल्याला परिपूर्ण येत असेल तर, इज इट राईट. मग बघा आता इथं आपल्याला येतं, आता ॲक्सलरेशन बरोबर आपण काय बघा इथं लिहिलं एल बाय टी स्क्वेअर. आताच आहे ना, म्हणून तुम्हाला मगाशी म्हटलं काय बेसिक डायमेन्शन तुम्हाला कायम लक्षात ठेवावं लागतं किंवा राहतातच. आणि नाही राहिले तर परत आपल्या ऑर्डिनरी मेथडने या. समजा नाहीच राहिले तर मासला ॲक्सलेशनला काय लिहा वेलॉसिटी बाय टाईम, पुन्हा वेलॉसिटीला एल बाय टी म्हणजेच पुन्हा एल बाय टी स्क्वेअर. परत ते झालं का, तर कुठल्याही पद्धतीनं तुम्ही जाऊ शकताय. तुम्ही मेथड कुठली वापरताय हे फार महत्त्वाचं नाही, पण येणारं उत्तर आपलं बरोबर असणं खूप गरजेचं आहे. आता हे सोडवा, काहीच अवघड नाही. 1 in mass, 1 in length, -2 in time. Now this is the dimensions of force. This is the dimensions of force. बघा how to read the dimensions of force. 1 in mass, 1 in length, -2 in time. बघा कुठले तर डायमेन्शन सेम तुम्हाला दिसतात का, नाही. सगळीकडे MLTच्या पॉवर काय झालेल्या आहेत, कमी किंवा जास्त. तुम्ही म्हणा सर ह्याचे डायमेन्शन आपल्याला युनिटवरनं आम्ही कसे काढायचे, युनिटवरनं कसे काढायचे. तर बघा फोर्स युनिट काय, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट इज इक्वल टू न्यूटन. इट इज इक्वल टू, याला न्यूटन सुद्धा म्हणतात, किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता किलोग्रॅम कशात मोजणार, मीटरमध्ये, सॉरी मासमध्ये. किलोग्रॅम काय एम, मीटर काय लेंथ, आणि टाइम कशात मोजणार टी स्क्वेअर. हे सोडवा तुम्ही. 1 in mass, 1 in length, -2 in time. आता थोडीशी स्पीड मी वाढवलेली आहे आणि माझ्यासोबत आपल्याला पण ह्या गोष्टी आता समजत आहेत असं मला वाटतंय. आले का बघा, युनिटवरनं पण आलं, फॉर्म्युल्यावरनं पण आलं. आणि डेफिनेशन काय, फोर्स इज नथिंग बट द प्रॉडक्ट ऑफ मास इंटू ॲक्सलरेशन. मास इंटू ॲक्सलरेशन. अजून आपण घेऊयात वर्क. Now work is equal to force into displacement. वर्क बरोबर फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क बरोबर, आता कुठून आलं पाठ पाहिजे आपल्याला, माहिती पाहिजे. आणि होते ह्या गोष्टी प्रॅक्टिसनं तुम्हाला कळतील. वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्स बरोबर काय मास इंटू ॲक्सलेशन आणि डिस्प्लेसमेंटला डिस्प्लेसमेंट. पण एमला एम, एला एल बाय टी स्क्वेअर आणि डिस्प्लेसमेंट काय एल आहे. बघा घाई तर होत नाही ना, माझी स्पीड तर येत नाही ना, वाढत नाही ना. हे पहा फोर्सला काय लिहिलं आपण एम इंटू ए, आताच लिहिलं आहे बघा. डिस्प्लेसमेंटला काय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे मग अशी म्हणलं होतं ना आपण, डिस्प्लेसमेंट ही काय एक प्रकारची लेंथ आहे. तर लेंथला कुठल्या अक्षरानं दाखवून आपण एल ना. मग बघा हे 1 in mass, हे एल, हे एल, हे काय होईल बाबा एल स्क्वेअर आणि टी स्क्वेअर खाली आहेत, वरती आले काय होतील -2. म्हणजे कशाचे डायमेन्शन आले, हे वर्कचे. रिमेंबर दॅट द डायमेन्शन्स ऑफ वर्क आर 1 in mass, 2 in length, -2 in time. बघा हे दोन्ही डायमेन्शन सारखे जरी दिसत असतील तर सारखे नाहीत. इथं 1 in length आहे आणि इथं 2 in length आहे. लक्षात आलं का, कारण वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर फोर्सचे डायमेन्शन हे, आणि ह्याला फक्त कशानं गुणलंय एलनं. म्हणजे एलनं जर या L1ला गुणलं तर L⁻²2 येणार असं म्हणायचं आपण. पण वाचायचं तसं नाही. वाचायचं कसं आपण,
1 in mass, 2 in length, -2 in टाइम. हे वर्कचे झाले. लक्षात घ्या, वर्क आणि एनर्जी दोन्ही क्वांटिटी सेम आहेत. का सेम आहेत? कारण दोन्हीचं युनिट कसं आहे? सेम आहे. युनिट जर सेम असेल तर दोन्ही क्वांटिटीचं नेचर कसं असेल? सेम असेल. रिमेंबर दॅट द डायमेन्शन ऑफ वर्क और एनर्जी इज सेम. वर्क और एनर्जी इज सेम अँड 1 in mass, 2 in length, -2 in टाइम. लक्षात आलं का? अजून आपण घेऊयात बघा, इम्पल्स ऑफ फोर्स, याचा फॉर्म्युला F into T. इम्पल्स ऑफ फोर्स F into T. तर व्हॉट इज मीन बाय इम्पल्स ऑफ फोर्स? ए व्हेरी स्ट्रॉंग फोर्स ऍक्ट ऑन ए पार्टिकल फॉर ए व्हेरी शॉर्ट टाइम ऑफ ड्युरेशन. लाईक ॲक्सिडेंट हा स्ट्रॉंग फोर्स असतो, तर तो किती वेळ असतो? फ्रॅक्शन ऑफ सेकंद. किंवा अर्थक्वेक, भूकंप खूप कमी वेळ असतो, पण स्ट्रॉंग फोर्स असतो. एखादा हातोडा एखाद्या खिळ्यावर आपण मारलाय ताकद लावून, तर त्या खिळ्याचा आणि हातोड्याचा संपर्क किती फ्रॅक्शन ऑफ सेकंद असतो, पण फोर्स कसा असतो? स्ट्रॉंग असतो. त्याला म्हणायचं इम्पल्स ऑफ फोर्स. एखाद्याच्या गालात मारणं, दॅट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ इम्पल्स ऑफ फोर्स. पण कधी असं गालात मारून म्हणायचं नाही नाव दिस इज द इम्पल्स ऑफ फोर्स, पण त्याच्यात कायम लक्षात राहील. आणि त्यानं आपल्यावर इम्पल्स ऑफ फोर्स किती म्हणजे लागू करेल ते पुन्हा दोघांच्या ताकदीवरती अवलंबून आहे. मला इथं विषय समजणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. कारण एखाद्याच्या गालात मारत असताना त्याच्या गालाचा आणि आपल्या हाताचा कॉन्टॅक्ट काय 2-4 तास होत नाही. तू तिकडनं हात आण, मी इकडनं गाल आणतो, मग आपला कॉन्टॅक्ट करूयात. रागात आल्यानं आपण खाडकन मारतो का नाही? लहानपणी तुम्ही भांडणं केलेत का नाही? लहान भावाला मारले, बहिणीला मारले. दिस इज द इम्पल्स ऑफ फोर्स. म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग फोर्स ॲक्ट ऑन ए बॉडी विथ अ व्हेरी शॉर्ट टाइम. आता ॲक्सिडेंट होताना असं होतं का तू तिकडनं ये, मी इकडनं येतो, पण आपण धडक देऊयात? नाही होत. तर धडक बसताना ती खूप कमी वेळ बसते, पण ती ताकद कशी असते? खूप मोठी असते. इफ द 2 cars collide with each other or the collision between 2 cars, this is the very strong force act on both the cars for a very short time. नाही तर 2 गाड्या धडक बसताना का अर्धा 1 तास बसत नाहीत. चला इकडं मागं पुढं. मला वाटतं हे उदाहरण आपल्याला कळतील. तर मला तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. फोर्स वेगळा, इम्पल्स ऑफ फोर्स वेगळा. इम्पल्स ऑफ फोर्स म्हणजे काय? ए स्ट्रॉंग फोर्स फॉर ए शॉर्ट टाइम ऑफ ड्युरेशन. आणि फोर्स स्ट्रॉंग असो की वीक असो, फोर्स शेवटी कसा आहे? फोर्स आहे. कारण डायमेन्शन काय दाखवतं? नेचर. त्याची मॅग्निट्यूड सांगत नाही. कारण काल आपण स्पीडचं उदाहरण बघितलं. एखादी क्वांटिटी कोणत्याही युनिटमध्ये मोजा, त्याचे डायमेन्शन कसे असतात? सेम असतात. म्हणजे नेचर कसं असतं? सेम. मग आता बघा, जर तुम्हाला फोर्ससाठी लिहिता आलं MA into T, स्मॉल टी कुठल्या अक्षरानं दाखवणार? कॅपिटल टी ना. तर M ला M, A ला L/T² आणि हे T. बरोबर आहे का? मग बघा, 1 in mass, 1 in length, 1 in time, -2 in time. हे T² कुठे गेले? वरती गेले, म्हणजे -2 झाले. हे 1 आणि -2 काय होणार? -1 होणार. म्हणजे 1 in mass, 1 in length, -1 in time. मोठ्या संख्येचं चिन्ह. रिमेंबर दॅट दिस इज द डायमेन्शन्स ऑफ इम्पल्स ऑफ फोर्स. मग तुम्हाला मगाचा जसा मी प्रश्न विचारला होता तसा उद्याच्या परीक्षेत तुम्हाला विचारला, आयडेंटिफाय द फिजिकल क्वांटिटी फ्रॉम डायमेन्शन. तर त्यासाठी त्या दिलेल्या ज्या 4 क्वांटिटी असतात त्याच्यातलं एक उत्तर तुम्हाला निवडायचं असतं. तर त्या 4चे फॉर्म्युले किंवा युनिट किंवा डेफिनेशन तुम्हाला माहीत असल्याशिवाय त्याचे डायमेन्शन तुम्हाला काढता येणार नाहीत. लक्षात आलं का? जोपर्यंत तुम्हाला डायमेन्शन काढता येणार नाही तोपर्यंत त्याचं उत्तर तुम्हाला बरोबर देता येणार नाही. कारण फिजिक्समध्ये अंदाज म्हणजे उत्तर देण्याला काही महत्त्व नाही. फिजिक्समध्ये तुम्हाला कॉन्क्रीट नॉलेज असणं अतिशय गरजेचं आहे. प्लीज रिमेंबर दिस पॉईंट फॉर नीट अँड JEE पर्पज. अंदाजपंचे नाही. लक्षात आलं का? तर इम्पल्स ऑफ फोर्स काय? 1 in mass, 1 in length, -1 in time. हे कसं आलं बघा? हे T⁻⁴ आणि T⁻⁻² -2 आणि +1 -1 मोठ्या संख्येचं चिन्ह. तर गणितातल्या ह्या लहानसहान गमती जमती तर मला वाटतं आपल्याला आल्याच पाहिजेत. कारण गणित समजल्याशिवाय फिजिक्स समजणं थोडंसं कठीण आहे. तर त्यामुळं थोडं गणिताकडे ते पण आपण भर देणं गरजेचं आहे. तर बघा, एवढे सगळे डायमेन्शन तुम्ही बघितले, पण कुठलेही डायमेन्शन तुम्हाला सेम दिसत नाहीत. आणि सगळीकडे काय? ML T आहे. आणि ML Tमध्ये दुसरं तिसरं काय नसून त्या पॉवरची फक्त काय? रेझिंग आहे. पॉवर्स आर द पॉवर टू विच द फंडामेंटल युनिट्स आर
रेज कारण MLT हे काय आहेत फंडामेंटल युनिट आहेत. अजून उदाहरण आपण घेऊयात. खूप उदाहरणं घेता येतील, तुम्हाला कंटाळा येईल एवढे उदाहरणं आहेत. नाव प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. बघा प्रेशर इज इक्वल टू काय, फोर्स बाय एरिया. तर फोर्स काय, मास इंटू ॲक्सलरेशन. एरिया काय, तुम्हाला जसं सोडवायचं आहे पहा, शिक्षकानं सोडवलेली मेथडच सोपी असेल असं काही नाही. याच्यापेक्षा जर सुपिरियर मेथड क्विक तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सोडवू शकताय. कारण सगळ्याचा IQ सारखा नाही आहे, पण शिक्षकाला शिकवत असताना सगळ्या विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीनं शिकवावं लागतं. तुम्ही आता इथं सोडवताना डायरेक्ट फोर्सचे जर डायमेन्शन तुम्ही लिहिले 1 in मास 1 in लेंथ -2 in टाइम, देन ऑल्सो करेक्ट. ओके, तर M ला M, A ला L/T² आणि हे L². मग काय होईल बघा, हे T² खाली येतील, 1 L² T² म्हणजेच 1 in मास 1 in लेंथ -2 in टाइम. हे L हे 2 कुठे गेले, वरती गेले, म्हणजे 1 - 2 -1, 1 in मास 1 in लेंथ -1 in टाइम. लक्षात आलं का. हे अवघड वाटायला लागलं तर अजून तुम्ही सोप्या मेथडनं सोडवू शकता. फोर्सचे डायमेन्शन काय, 1 in मास 1 in लेंथ -2 in. कारण डायमेन्शन कसं आहे, एक तर 100% बरोबर आहे किंवा 100% चूक आहे, आतला मधला भाग नाही आहे बाबा. ते फोर्सचे डायमेन्शन, कारण तुम्हाला म्हणलं मी एरियाचे डायमेन्शन 2 in लेंथ, स्पीडचे डायमेन्शन 1 in लेंथ -1 in टाइम, ॲक्सलेशन डायमेन्शन 1 in लेंथ -2 in टाइम, फोर्सचे डायमेन्शन 1 in मास 1 in लेंथ -2 in टाइम आणि वर्कचे डायमेन्शन 1 in मास 2 in लेंथ -2 in टाइम. हे एवढे बेसिक डायमेन्शन तुम्हाला सतत लागतील आणि हे जर लक्षात राहिले तुमच्या तर डायरेक्ट तुम्ही लिहिले तरी तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला करेक्ट उत्तर मिळेल. तर फोर्सचे हे आणि एरियाचे 2, फक्त आता 2 वरती घेऊन जायचं आहे, बाकी काहीच बदल होणार नाही. म्हणजे 1 in मास -1 in लेंथ -2 in टाइम. आलं का बघा. एवढ्या स्टेप आल्या, ही एवढ्या स्टेपमध्ये आलं. तुम्ही किती स्टेपमध्ये उत्तर काढताय ह्याला महत्त्व नाही, आपण उत्तर बरोबर काढतोय का नाही ह्याला खूप महत्त्व आहे. अजून एक तुम्हाला मी सांगतो गोष्ट, नीट JEEला उत्तराला महत्त्व आहे आणि बोर्ड एक्झामला मेथडनं उत्तर काढायला महत्त्व आहे. हा दोन्हीतला फरक लक्षात घ्या. नीट JEEला उत्तर काढण्याला महत्त्व आहे. कसं उत्तर आलंय तुम्ही देव जाणे, त्याचा कुठेही पुरावा नीट JEE एक्झाम मागत नाही. पण बोर्ड एक्झाम मात्र सगळ्या प्रश्नाचं एखाद्या न्यूमेरिकलचं उत्तर तुम्ही जर डायरेक्ट लिहिलं तर त्याला मार्क्स तुम्हाला पडणार नाहीत, MCQ सोडू ना. तर तुम्हाला त्या मेथडनं जावं लागेल. आता ऑब्टेन द डायमेन्शन्स ऑफ वर्क म्हणलं तर तुम्ही डायरेक्ट जर लिहिलं तर चालणार नाही. वर्क बरोबर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पुन्हा दुसरी स्टेप आणि पुन्हा फायनल, म्हणजे असं एका दुसरी स्टेप तुम्हाला, म्हणजे बोर्ड एक्झामला पद्धतीला महत्त्व आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप जायचं. ओके, त्याच्यामध्ये एका दुसरी स्टेप तुम्ही ड्रॉप केली तरी चालू शकते, पण एवढ्या पण ड्रॉप करायच्या नाहीत की आपलं उत्तर चुकेल. कारण एखादा जिना उतरत असताना प्रत्येक पायरीवरती आपण पाय देऊन आलो तर आपण पडण्याचा धोका कमी असतो, पण मधल्या 2 पायऱ्या एक पायरी सोडून जर आपण उतरायला लागलो तर नक्की आपलं तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी तोच प्रकार इथे सुद्धा आहे. तर कुठलेही न्यूमेरिकल किंवा कुठलेही डायमेन्शन तुम्ही सोडवत असताना जर स्टेप जंप केल्या तर आपण चुकण्याची दाट शक्यता असते आणि आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं नाही. कारण डायमेन्शन कसं आहे, एक तर 100% बरोबर आहे किंवा 100% चूक आहे. नकळत समजा हुशार मुलगा आहे आणि त्याला प्रेशरचे डायमेन्शन उद्याच्या परीक्षेमध्ये विचार, कारण नीटला असे खूप प्रश्न आहेत, प्रत्येक परीक्षेला प्रश्न असतात डायमेन्शनवरती, लक्षात घ्या. आणि नीटला समजा तुम्हाला उद्या विचारलं ऑब्टेन द डायमेन्शन ऑफ प्रेशर आणि हुशार विद्यार्थ्यांना सोडवत आणलं आणि फायनल उत्तर लिहिताना असं चुकून लिहिलं कारण हुशार मुलं हे मायनर चुका करतात, अवघड, लक्षात घ्या, हुशार मुलं अवघड कधी चुकत नाहीत. हुशार मुलं सोपं चुकतात आणि ऑर्डिनरी मुलं सोपं कधी चुकत नाहीत, अवघड चुकतात. हा दोघातला डिफरन्स लक्षात घ्या. परत एकदा बघा, तुम्हाला कळतंय का बघा. हुशार मुलं अवघड कधी चुकवत नाहीत, सोपं चुकवतात आणि सर्वसाधारण मुलं सोपं कधी चुकवत नाहीत, अवघड त्यांना येतच नाही. लक्षात आलं का. तर हा डिफरन्स, कारण सोपं जर चुकलं तर तुम्ही स्पर्धेतून बाद होता,
तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल तर सोपं चुकता कामा नये. अवघड अचं पण चुकणार आहे, बचं पण चुकणार आहे, कचं पण चुकणार आहे आणि ज्या तिघांमध्ये ज्याचं बरोबर येणार आहे तो पुढे जाणार आहे. दॅट इज द कॉम्पिटिशन. खूप सिम्पल रूल्स आहेत. तर मला वाटतं प्रेशरचे डायमेन्शन कळाले तुम्हाला, वर्कचे कळाले, फोर्सचे कळाले. अजून एक काढूयात आपण बघा, मोमेंटम. मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम बरोबर काय, मास इंटू वेलॉसिटी. तर बघा, मासला मास आणि वेलॉसिटीला L/T. हे कसंही तुम्ही लिहू शकताय, तुम्हाला सोडवायचं आहे ना, तुमची ते स्वातंत्र्य आहे. मासला मास, पण हे एमला मीटर होऊ नये, मीटर म्हणजे की लेंथ झाली, हे एम फॉर मास. मग हे काय होणार, कॅपिटल एम. हे काय होणार, L/T. हे जर तुम्ही सोडवलं तर 1 इन मास 1 इन लेंथ मायनस 1 इन टाइम. हे काय होणार, मोमेंटम. काय होणार, हे मोमेंटम. कळालं का, मास इंटू व्हेलॉसिटी, मास इंटू व्हेलॉसिटी. मोमेंटम म्हणजे काय, आता माझं मोमेंटम व्हायलंय, मी इथून तिकडे चाललोय, हे काय झालं, मोमेंटम. लक्षात आलं का, 1 इन मास 1 इन लेंथ मायनस 1 इन, जर व्यवस्थित लिहा. तर या पद्धतीनं हे सगळे डायमेन्शन तुम्हाला स्वतः काढता आले पाहिजेत. लक्षात आलं का. तर काही क्वांटिटीचे डायमेन्शन, जर दोन्ही क्वांटिटीचे डायमेन्शन सारखे यायला लागले तर आपण असं समजायचं की दोन्ही क्वांटिटीचं नेचर कसं आहे, सेम आहे. कसं आहे, सेम आहे. लक्षात आलं का. मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी, मोमेंटम मास इंटू. तर हे सगळं तुम्हाला कसं होईल, प्रॅक्टिसनं लक्षात राहील. तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे उद्याचा, युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, तो खूप आणि खूप महत्त्वाचा भाग आहे. तर तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊयात. थँक्यू. हॅव अ व्हेरी नाईस डे.